हॅलो नमस्कार. आज होता व्हॅलेंटाईन डे आणि हे दुपारी बाहेर गेले होते. सो माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते आणि मी ते पाहून खूपच खुश झाली होती. बट चॉकलेट एक होतं आणि खाणारी 4 होते आणि सगळ्यांचा डोळा त्या चॉकलेटवर होता. ॲक्च्युली ती हार्टवाली चॉकलेट होती जी आता नवीन लॉन्च झाली आहे आय थिंक सो व्हॅलेंटाईन डेला. सो इकडे मी तेच त्यांना बोलून बोलून नाटक करत होती थोडंफार. त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट क्रायमध्ये गेलो. इशूसाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून मग फर्स्ट क्रायमध्ये गेलो. तिथून ते सामान वगैरे घेतलं. मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये सगळीकडे रेड हार्ट्स आणि गुलाब वगैरे होते. सो थोडंसं काम होतं मार्केटमध्ये, तेही केलं. त्याच्यानंतरून घरी वगैरे आलो आणि आमची घरची कामं वगैरे केली. त्याच्यानंतर मग इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती. व्हॅलेंटाईन डे तर संपला होता आणि मग काय म्हटलं चला आज आपलं कपाट वगैरे आवरून घेऊया, कारण सॅटर्डे होता. मग म्हटलं चला पटकन कपाट वगैरे आवरून घेते, कारण खूप दिवस झाले माझं कपाटनं खूप घाण झालं होतं. बिलकुल वेळ मिळत नव्हता ते आवरायला आणि संक्रांतीला म्हणजे सगळीकडे हळदी कुंकाला साडी घाला हे ते. सो त्याच्यामुळे खूपच अस्ताव्यस्त झालं होतं. जवळजवळ 1.5-2 तासांच्या मेहनतीनंतर माझं कपाट व्यवस्थित लागलं होतं आणि त्याच्यानंतरून हे मुलांचा असा काहीसा पसारा मांडला होता मुलांनी. मग काय खूप लेट झालं होतं. मग यक्षलाही भूक लागली होती. मग इकडे भाजी वगैरे टाकून घेतली. म्हटलं आधी भाजी वगैरे टाकून घेते आणि त्याच्यानंतरून बाकीचे कामं करते म्हणून मग इकडे भाजी वगैरे टाकली आणि इकडे माझी मुलं अशी काहीशी खेळत होती. यक्षला मी सांगितलं होतं की तिला पाणी टाका आणि ही बॉटल आम्ही फर्स्ट क्रायमधूनच आणली होती तिच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी घर वगैरे झाडून घेतलं, कारण ती खेळत होती. मी म्हटलं चला आपलं घर वगैरे झाडून घेऊया, कारण घरातली सगळी कामं पडलेली होती. ते कपाट आवरण्याच्या नादातनं माझे सगळेच कामं तशीच पडली आणि सकाळी सकाळी मी ते कपाटच काढून बसले होते. सो त्याच्यानंतरून मग मी पीठ वगैरे मळून घेतलं. इकडे इशूचंही जेवण बनवून घेतलं, कारण तिचीही अंघोळ मारी सगळं बाकी होतं. आणि मग म्हटलं चला आता पटपट आवरायला हवं, कारण ती चिडचिड करायला लागली होती. यक्षलाही भूक लागली होती. मग काय पटकन यक्षला जेवायला दिलं. यक्ष इकडे स्लाईम खेळत होता आणि मग मी इकडे आवरायला वगैरे घेतलं. त्यांनी तिथे ते पाणी वगैरे पाजत होता तो इशूला, स्वतःने ते बेडवरही सांडलं होतं. मग काय त्याला मी झोका द्यायला बसवलं होतं इशूला, की तू तिला झोका दे, तिला झोपव, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. आणि इकडे मग मी माझी घरातली कामं आवरत होती. किचन ओटा वगैरे साफ करून घेत होती. ॲक्च्युली माझं जेवणसुद्धा बाकी होतं. हे जेव्हा मी करत होते मला इतकी भूक लागली होती ना खूप जास्त, कारण खूप जास्त काम होऊन गेलेलं होतं आणि खूपच लेट झालं होतं. एक एक्स्ट्रा काम काढलं ना तर खूप लेट होऊन जातं सगळ्याच कामांना. सो तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं होतं आणि मी खूप दमले होते आज. बिलकुल असं वाटत नव्हतं की सॅटर्डे आहे असं, म्हणून असं वाटत होतं की वर्किंगच आहे. आणि यक्षलाही मी कामाला सारखंच लावलेलं होतं. सो तोही सारखं मला बेडरूममधून मम्मी मम्मी ती झोपत नाही असं बोलत होता. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.